वर्ष हेच ऐकतोय, मुंबईला महाराष्ट्रातून कोण तोडू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राचीच राहणार आणि मराठी माणसाचीच राहणार. की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ह्या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आणि मुंबई तोडू शकणार नाही कोणत्याही परिस्थितीत. ही गुजरातमध्ये घेऊन जाऊ शकत नाही हे दोघे असेपर्यंत. मराठी माणसाचं अस्तित्व कमी करण्याचा प्लॅन चाललेला आहे आणि इतर जातीतले लोक येऊन परप्रांतीय मराठी लोकांवर हक्क गाजवत आहेत आता इथे. मारवाडी लोक येऊन इथे त्यांच्यासाठी वेगळी घरं, मराठी माणसासाठी वेगळी घरं, हे चुकीचं आहे. ते दोघेही एकत्र आले त्यामुळे यांची जिरलेली आहे. कोस्टल रोड केला, काय तर अट्टल सेतू बांधला, ह्यानी काय होत नाही. कोकणाचे रस्ते नाही झाले अजून. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विधानं ही राजकीय नेते मंडळींकडून केली जात आहेत. कोणी असं म्हणताय की जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे निवडणूक जिंकून आले तर मुंबईचा महापौर हा खान होईल असं भाजपाकडून म्हणण्यात येत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील पलटवार केला आहे. उद्या सकाळ आपण पाहिलं तर मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मानली जाते आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आणि गुजरातला जोडण्याचा कट हा सुरू आहे असं विधान अनेकदा उद्धव ठाकरे यांनी भर सभेमध्ये केलेलं आहे. तर राज ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावर अनेकदा परखडपणे भाष्य केलेलं आहे. आता यावर सर्वसामान्य मुंबईकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. सध्या मी लालबाग मध्ये उभी आहे. लालबागकरांचं नेमकं यावर काय मत आहे? खरंच मुंबईला तोडून गुजरातला जोडण्याचा डाव हा राजकीय नेते मंडळी किंवा भाजपाकडून सुरू आहे का? यावर त्यांचं मत काय आहे जाणून घेऊया. मुंबईला तोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गुजरातशी तिला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय, जे राजकीय विधान येत आहेत. तर काय वाटतं हे विधान? ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्राचं हे दुर्दैव समजायला हवं की आज यांच्या वैयक्तिक राजकारणात या महाराष्ट्राची आणि मुंबईची वाट लागत चाललेली आहे. आज मराठी माणसाचं काय हे कोणाला पडलं नाही, जो तो राजकारण करतो. आज तुम्ही मुंबईतले रस्ते बघा, आहेत का? 1 किलोमीटरचा रोड चांगला नाही. मुंबईतली पोल्युशन लेवल एवढी खराब आहे, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. प्रत्येक जण आपली राजकीय पोळी वाजतो. यात मराठी माणसाचं काय? आज जसं जसं बघता मुंबईचा विकास होतोय, मराठी माणसाला आज काय आहे? मराठी माणसासाठी आज ज्या घर डेव्हलपमेंट होत आहे तिथे खरंच मराठी माणूस राहू शकतो का? त्याचा येणारा मेंटेनन्स मराठी माणसाला जमू शकतो का? याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपल्यानुसार सोयीनुसार ते स्टेटमेंट देत असतात. त्यामुळे राजकारणात माणसाने विचार केला पाहिजे, बघ यातले कोणता पक्ष आहे जो मराठी माणसाच्या हितासाठी उभा राहतो, त्याला मतदान केलं पाहिजे. मी ह्या मताचा आहे. नक्कीच. आता तुम्ही अनेक जे आहे मुद्द्यांचा उल्लेख केला की मराठी माणसाला घर असेल किंवा नोकरी असेल, मराठी माणसाला मुंबईत मिळणं, तर हे कुठेतरी आता अशक्य असल्याचं दिसून येते किंवा कुठेतरी कठीण वाटतंय आणि त्यामुळे जो पक्ष मराठी माणसाचा विचार करेल त्यासाठी जे आहे मतदारांनी तो विचार करावा त्या पक्षासंदर्भात. तर एकंदरीत अनेक विधानं आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे केली जात आहेत, वक्तव्य केली जात आहेत. तर नुकतंच जे आहे आता पुन्हा एकदा उल्लेख करते की गुजरातला जोडण्याचा डाव मुंबईला केला जातोय. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. अनेक जण मुंबईमध्ये विकास कामांसाठी येतात किंवा आपलं भविष्य घडवण्यासाठी येतात. त्यामुळे मुंबईकर जो आहे मग तो मूळचा बाहेर फेकला जातोय काय? नाही, नक्कीच. कारण काय झालं, आज तुम्ही गव्हर्नमेंट क्षेत्रात पण जर बघाल, स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मराठी माणूस बऱ्यापैकी आहे, पण ज्या सेंट्रलच्या गोष्टी असतात त्याच्यात मराठी माणूस दिसतच नाही. मग ते रेल्वे असो किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो किंवा कस्टम असो, इथे तुम्ही बघा किंवा पोर्टर्स असो, मराठी माणसं त्यातली पोर्शन हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. तर मराठी माणसं नक्की भवितव्य काय? इथल्या जर स्थानिक मुलांना जर रोजगार मिळालाच नाही तर ही मुलं कुठे जाणार? आज जन्मापासून आम्ही आज इथेच शिकलोय, इथेच मोठे झालो, तर आम्हाला रोजगार प्रथम प्राधान्य असायलाच हवं. प्रत्येक गोष्टी प्राधान्य असायला हवं. कोणी असं किती ठरवलं तर मुंबईला एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते आज नाही, पूर्वीपासून आहे. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण जर बाहेरची लोक येऊन इकडच्या भूमिपुत्रांना डावलून जर त्या नोकऱ्या घेत असेल आणि जर राजकीय पक्ष त्याच्यावर जर कोणत्याही प्रकारचं काम न करत असेल तर मग हे आपल्या मराठी माणसाचं दुर्दैव समजायला हवं. आणखी एक विधान आहे की जर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे शिवसेना मनसे निवडून आले तर मग बीएमसी वर खान महापौर बसेल असं भाजप म्हणते. ते म्हणते की आम्ही अनेक विकास कामं केली आहेत. मग वरळी बीडीडी चाळीतील मराठी माणसांना घर देणं असो, कोस्टल रोड, अटल सेतू असं ते म्हणते. तर कुठेतरी जे आहे हा राजकीय वाद निर्माण होतोय
मग परप्रांतीय वाद, भाषिक वाद असा निर्माण केला जातोय असं दिसतं. नाही, नक्कीच प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार राजकारण करतोय, पण मुंबई मध्ये महापौर हा मराठी माणूसच व्हायला हवा, कारण ही मराठी माणसाची आहे. ज्यावेळी देशाची घटना, ज्यावेळी फाळणी करण्यात आली किंवा विभाजन देशाचं करण्यात आलेलं आहे, हे तिकडच्या भाषेनुसार करण्यात आलं. मराठी भाषा असल्यामुळे महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे, त्याला किंतु परंतु नाही, मराठीच असला पाहिजे. काका, मुंबई जी आहे ती आर्थिक राजधानी मानली जाते. तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू आहे, कट सुरू आहे, असं वारंवार राजकीय प्रतिक्रिया येतात. मुंबईकर म्हणून तुम्हाला नेमकं काय काय वाटतं? नाही, आम्ही आता 20 वर्ष हेच ऐकतोय. मुंबईला महाराष्ट्रातून कोण तोडू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राचीच राहणार आणि मराठी माणसाचीच राहणार, अबाधित राहणार. त्याला कोणी काय करू शकत नाही. आपण आपल्या मताला ठाम राहायचं, विषय संपला. मग जाणून बुजून जे स्टेटमेंट्स येतात, अनेक जे वक्तव्य येतात, ते राजकीय जे हे आहे काय वाद माहिती, निर्माण करण्याचं. हे राजकीय स्टेटमेंट आहे. त्याच्याशी जनतेशी त्यांचं काय लेणं काय अजिबात नाहीये. लोकांनी आपलं काम करावं, आपला कामधंदा बघा, बस एवढंच करावं. त्यांनी आपल्या स्वतःच्या लाईफवरती फोकस करावा. हे राजकीय जे प्रतीक आहेत त्यांनी जाऊच नाही तिकडे, असं माझं ठाम मत आहे. वारंवार आपण पाहतो की मुंबईमधील अनेक जे उद्योग आहेत किंवा मुंबईचा महापौर हा खान होईल जर शिवसेना आली तर, असे हे काय वक्तव्य माहिती, केले हे जातात. सांगतो काय, हे राजकीय गोष्टी आहेत. आणि मुंबईचे उद्योगधंदे 1945 सालीच संपले आहेत. ज्यावेळी डॉक्टर दत्त सावंत होते, त्या काळामध्ये जेव्हा उद्योग संपला, तो तेव्हाच संपला आणि तेव्हाच मराठी माणूस तेव्हाच तडीपार झाला. तेव्हाच, आता काही नाहीये. आता आपण आहे ते बघा ना, उलट आता आपण प्रत्येकाच्या खिशात 1-1 लाखाचा मोबाईल आहे. कोण कुठे गरीब आहे वाटतो का तुम्हाला? ही साधी गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात 5-5 मोबाईल आहे, प्रत्येकाच्या याच्या खाली गाड्या आहेत. कोण गरीब आहे? आपल्या लोकांना स्वतःहून काम भरपूर आहेत. बाहेरच्या लोकांनी इथे काम मिळतं, मग मराठी माणसाला इथे का काम मिळत नाही? मला सांगा, हा साधा प्रश्न आहे माझा. हा खरोखर आहे की नाही? किती लोक बाहेरच्या लोकांना बिंद असते, तर काहीच तक्रार नसते. बाहेरचे लोक येऊन बोलतात काही, आम्हाला काम मिळत नाही, नाही मिळत नाही. नाही, ही फक्त आपल्या लोकांचीच आहे. तुम्ही जावा ना, काम भरपूर आहे हो, भरपूर काम आहे. मुद्दामून लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जातो इलेक्शनच्या एक इलेक्शन आलं मग सगळ्या गोष्टी आपापल्या परीने सांगणार. प्रत्येक राजकीय पक्ष मी कसं चांगला आहे, मी काय करू शकतो हे सांगणार. संपलं इलेक्शन, ह्याच्यातलं कोण विचारणार पण आहे तुम्हाला प्रश्न? मराठी माणसाचं काय नाही. आता आमचा गोवा कोकण हायवे बघा, पाऊस पडला का त्याने हायवे आठवतो, नंतर पुरे 8 महिने मस्तपैकी झोपून असतात. आपल्यासोबत आणखी काही मुंबईकर आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊया. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव किंवा कट जो आहे रचला जातोय आणि गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे विधानं येतात. काय वाटतं मुंबईकर म्हणून, की खरंच असं होईल, नाही होईल? तुमचं मत काय? डाव आणि कट हा शब्द ऍक्च्युली लोकल लेवलला येतो. जेव्हा एखादे राजकारणी काम करतात त्याला तो प्री प्लॅन आपण बोलू शकतो, आणि हा ह्या वर्षीचा किंवा ह्या काळातला नाहीये. स्वातंत्र्यानंतर जे काही ऍक्टिव्हिटी केलेल्या गेल्या, प्रत्येक मराठी माणसाने किंवा इथल्या मुंबईकर माणसाने मुंबई एकत्र ठेवण्यासाठी झटलेले आहेत. स्वतःच्या बलिदानाशिवाय आपण रक्कम सुद्धा दिलेली आहे शेजारच्या अ, अ, गुजरात याला. आपण, तुम्हाला आठवत असेल, 1960 साली 60 करोड 66 लाख रुपये आपण मुंबईतर्फे, महाराष्ट्रातर्फे गुजरात गव्हर्नमेंटला पे केलेले आहेत टू रिटेन मुंबई इन महाराष्ट्र. तर आपण बलिदान पण द्यायचं, आपला निधी पण द्यायचा, आणि त्याच्यानंतर एवढ्या वर्षानंतर परत मुंबईला एकत्र ठेवण्यासाठी झटायचं पण. हा खरोखर दयनीय प्रकार आहे आणि तो कुठेही रोखला गेलेला पाहिजे. मी असं बोलत नाही की राजकारणी ह्या गोष्टी करतायत. मे बी याच्यामध्ये काही रोल मीडियाचा पण असू शकतो, जेणेकरून हे मार्केटिंग किंवा स्प्रेड केलं पाहिजे. तर जिथे कुठे चालू असेल तिथे रोखलं गेलेलं पाहिजे, असा आमच्या यंग मुलांचा प्रयत्न आहे. तर अनेक ज्येष्ठ मंडळींनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊया. मुंबईला जे आहे गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. काय वाटतं हे वाक्य, किंवा हा खरंच असं होणार किंवा नाही होणार? तुमचं मत काय आहे? हे चुकीचं आहे. हे व्हायला नाही पाहिजे. मुंबई मुंबईच राहिली पाहिजे आणि ती महाराष्ट्रातच राहिली पाहिजे. मग जाणून बुजून हे वक्तव्य करून राजकीय जे आहे वक्तव्य केली जातात, त्यामुळे मुंबईकरांना जे आहे भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं वाटतं का? असंच वाटतंय यांच्या वक्तव्यावरून, आहे ना. आपली मुंबई मुंबईच राहिली पाहिजे आणि मराठी माणूस बी मुंबईतच राहिला पाहिजे. त्याला कुठे बाहेर पाठवलं नाही पाहिजे इथनं मुंबई पासून. काय सांगणार तुम्ही? की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत.
अनेक राजकीय वक्तव्य केली जात आहेत. यामध्ये मुंबईला तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. गुजरातला जोडली जाईल ती. त्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व जे आहे त्यावरच प्रश्न निर्माण झालाय. काय वाटतं एकंदरीत ही राजकीय वक्तव्य पाहून? राष्ट्रीय वक्तव्य म्हणजे तसं मला तर राज ठाकरे जे बोलतो ना ते बरोबर आहे. कारण गुजराती मराठ्यांचं ते हेच फंडात तसं आहे की मराठी माणसांना हाकलवायचं. समजलं? सध्याची राजकीय परिस्थिती किंवा मुंबईमध्ये वाढती गर्दी पाहता अनेक जण कामकाजासाठी येत असतात. तर काय वाटतं की मुंबई त्यांना सामावून घेते? मात्र जर अशाच प्रकारे घटना घडत राहिल्या की मुंबईमध्ये मराठी माणसाला घर नाकारणं, नोकरी नाकारणं अशी देखील आपण बातम्या बघतो, घटना घडलेल्या आहेत. मग ही परिस्थिती पाहता खरंच जे आहे मुंबईचं देखील अस्तित्व बदलण्याची शक्यता आहे? हो येस, बरोबर आहे. चुकीचं काही नाही. मुंबईमध्ये बदललंच पाहिजे कारण का आता जे हे न्यू डेव्हलपमेंट चालू आहे या सगळ्या गुजराती मारवाडी लोक येऊन इथे त्यांच्यासाठी वेगळी घरं, मराठी माणसासाठी वेगळी घरं, हे चुकीचं आहे. जर म्हाडाला तुम्ही हे अप्रोच केला, आता पहिलं कसं होतं, म्हाडाच बांधून देत होती, तिथे मराठी माणसं राहत होती. आता असं झालंय की गुजरातसाठी वेगळं, मराठी म्हणजे टेनेंटसाठी वेगळी घरं. तर ह्याच्यामुळे मराठी माणूस हा लांबवत चाललेला आहे आणि गुजरातांची आता बघता तुम्ही ही हे आहे, तिथे पुढे सगळं आरंभ आहे, तिकडे सगळे आता गुजराती लोक यायला लागलेली आहेत. त्यामुळे आता सगळा हा गुजरात्यांचा म्हणजे लालबाग परळ हा एक मराठी माणसाचा जागृत हे होतं. इथे सगळे सण साजरे केले जात होते, ते आता सगळे कुठे दिसत नाही आता सध्या तरी. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना सांगतो मी की त्यांनी मराठ्याकडे लक्ष द्यावा. हे जे रिडेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामध्ये फक्त मराठी माणूस आला पाहिजे अशी काहीतरी तरतूद करा, म्हणजे त्या जागेवर त्याच लोकांनी राहिलं पाहिजे. कोण दुसरी डेव्हलपमेंट म्हणजे त्यांनी राहावं, पण त्याच्यामध्ये आमची मराठी माणसं पण घुसली पाहिजे. हे एकच बिल्डिंग झाली पाहिजे त्याच्यामध्ये मराठी माणसं आणि गुजराती माणसं एकत्र. आम्ही जातीबद्दल असं काही हे करत नाही, पण ते एकत्र राहिले पाहिजे. आता पण राहतातच आहेत, येऊन भाड्याने राहतात, गुजराती माणसं येऊन राहतातच आहेत. मग त्यांच्यासाठी आमचे चांगले संबंध आहेत एक वेळ. पण हे असं झालं नाही पाहिजे की गुजरातसाठी वेगळी आणि मराठीसाठी लोकांची वेगळी बिल्डिंग. हे चुकीचं आहे माझ्या मते तर. खरं म्हणजे यामध्ये भाषेचा मुद्दा देखील जोडला जातो. अनेक ठिकाणी आपण गेलं तर हिंदीत बोला असं जे आहे ते म्हणतात की मग त्यामुळे भाषेचा मुद्दा देखील समोर येताना पाहायला मिळतो. याकडे कशा प्रकारे बघतात? हिंदी आता शेवटी आता आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर मराठी ही आलीच पाहिजे. आणि ते लोक जर जबरदस्ती करत असतील, आम्हाला हिंदी येत नाही, तर त्यांनी शिकावं. काय म्हणजे आम्ही बोलत नाही की तुम्ही मराठीतच बोला म्हणून, पण त्यांनी थोडंफार हे केलं पाहिजे. म्हणजे ती लोक डायरेक्ट अडून बसले की आम्हाला आम्हाला मराठी बोलायचंच नाही, आम्हाला हिंदीच बोलायचं. हेही त्यांनी अरेरावी बाजूला ठेवावी माझ्या मते तरी. नक्कीच आणखी काही जे आहेत इथे बसलेले मंडळी आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. काय वाटतं एकंदरीत ही वक्तव्य पाहता? आता इलेक्शन देखील येत आहे त्यामुळे राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जातो एकंदरीत? हे राजकीय वातावरण हे तापवण्याचे प्रयत्न केले जातात, हे नक्कीच आहेत. पण आता त्याच्यामुळे कसं भाषांमध्ये आता हे सगळे भांडणं होत चालली आहेत. हे व्हायला नाही पाहिजे होते. आता म्हणजे ग्रुप करायला लागले बाबा, इथे मराठी हिंदीवरून किंवा जातीयवादावरून हे आता एक प्रश्न निर्माण झाले, ते व्हायला नाही पाहिजेत. ही मराठी ही गिरणी कामगार वस्ती आहे ही पूर्वीची. आता हे सगळे रिडेव्हलपमेंट झालेत. हे इथे आपली मराठी हे राहायलाच पाहिजे लोकं. आणि मिक्समध्ये असतं तर काय इथे तशी भांडणं नाहीत. आता येतात ना, आता त्यांनी सांगितले तुम्हाला, की गुजराती, मारवाडी सगळे येतात. आम्ही आम्ही एक्सेप्ट करतो. असं नाही की आम्ही वेगळे, ते वेगळे असं काही नाही. असं. त्यामुळे हळूहळू जे आहे गुजरातला मुंबई जोडण्याचा जे आहे प्रयत्न केला जातो हे एकंदरीत लहान-सहान गोष्टींवरून दिसून येतंय का? हे चाललेलं आहे नक्कीच दिसतंय हे. हे दोन गुजरात आणि या लोकांना इथे आणायचे हे असे प्रयत्न केले जात आहेत. हे खरं आहे. हे आम्ही मान्यच करतो. हे आता हे इलेक्शनवरून समजते ना, आता मी वातावरण बातम्यांचे आणि बघतोय ना. नक्कीच आपण पाहतोय की अनेक प्रतिक्रिया यावर उमटताना दिसून येत आहेत. आणखी काही जे आहे लोकांशी बोलूया. मुंबई जी आहे ती गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय असं वक्तव्य राजकीय नेते मंडळींकडून येते. एकंदरीत हा डाव आहे, कट आहे, जो भाजपवर असते असं अप्रत्यक्षरित्या जे आहे उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणतायत. काय वाटतं? तुम्ही लालबाग परळ सारख्या भागात राहतात, असं काही घडतंय वाटतं?
म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं मी सांगतो, मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याचं काम हा लालबाग परळच ठरवतो. बाळासाहेब पासून ते आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ते दोघेही एकत्र आलेत, त्यामुळे यांची जिरलेली आहे. पण काय झालंय, गुजराती माणसाला इथे स्थान आता एकाही टॉवर मध्ये, आता हा टॉवर आहे ह्याच्यामध्ये गुजराती माणसं किती आहेत आणि गुजराती माणसं काय येत आहेत आणि ते भाड्यानं राहतात, ते कधी विकत घेत नाहीत रूम. त्यांना जीएसटी वाचवायचं हे ज्ञान आहे. आज कुठल्याही तुम्ही टॉवर मध्ये जा, आरम मध्ये जावा, ह्या टॉवर मध्ये त्या टॉवर मध्ये जा, गुजराती माणसांना यांना का घडवायचंय? आज सकाळी 7 वाजता बाजा वाजतो इकडे, काय त्यांचा उत्सव चालू आहे. लोकांची मराठी माणसाची झोप मोड करणे आणि मराठी माणसांनी उत्सव चालू केला की मराठी माणूसच येतो त्यांच्या अंगावर. हे म्हणजे पोलीस स्टेशन येते बंद करा, म्हणजे मराठी म्हणून उत्सवच करायचा नाही, 10 नंतर बंद. हे 7 वाजता वाजवतायत ते काय करणार? असा पण विषय आहे ना. मग ह्याच्यावर काय करायचं, ह्याच्यावर निर्णय हा मोदीचा आहे. हा भाजप आहे ना, हा काय कामाचा नाही, हिंदुत्ववादी नाहीत. ह्यांचा फक्त झेंडा हिंदुत्ववादीचा आहे, बाकी काहीच नाही. भाजप आता म्हणते की आम्ही अनेक जे आहे रस्ते बांधले, मग आपण पाहिलं तर वरळीमधील बीडीडी चाळीतील लोकांना घरं दिली, असे मुद्दे ते समोर करतायत. बरोबर ना. मग हे काम कोणाचं आहे? त्यांचंच आहे ना. सरकारच काम करणार का आम्ही करणार? आमचा बिल्डर पैसे खाऊन मोकळा झालाय, त्याला वाचवायला तो मोदी येणार आहे का? कुठला बीजेपी वाला आला का? आता ह्यांचे पण प्रश्न आहे, बिल्डिंग मधले भाडं नाही दिलं कोण देणार आहे? बिल्डर कुठलाही सगळे बीजेपीचेच आहेत. पण बीजेपी काय करते, रस्ते बांधते, कोस्टल रोड केला, काय तर अट्टल सेतू बांधला, ह्यानी काय होत नाही. कोकणाचे रस्ते नाही झालेत अजून. मुंबईमध्ये वाढत चाललेली परप्रांतीयांची मुजोरी यासह मराठी माणसाला घर घेताना येणाऱ्या अडचणी असो किंवा नोकरीमध्ये न मिळणारं प्राधान्य असो, अशा अनेक मुद्द्यांवर लालबाग मधील जे मुंबईकर आहेत त्यांनी भाष्य केलेलं आहे. यासह त्यांनी जो मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट रचला जातोय यावरही विधान करताना काहींचं मत हो खरंच असं होतंय असं म्हटलेलं आहे, तर काहींनी ही सगळी राजकीय वक्तव्य आहे, भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहे. मात्र आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जे वातावरण राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे, मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची होणारी युती असो किंवा भाजप करत असलेली विधानं असो, यावर परखडपणे मुंबईकरांनी आपलं मत सडेतोडपणे व्यक्त केलेलं आहे. आता यावर आगामी काळामध्ये खरंच अशा काही गोष्टी घडतात का किंवा हे फक्त राजकीय विधान आहे, वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुमची देखील प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवू शकतात. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.